आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हा तोच मुलगा आहे ज्याचा आपण शोध घेत आहोत। ही गोष्ट पुतनेच्या मृत्यूने सिद्ध झाली आहे। जो ते हलाल विष पिऊने जिवंत राहिला तो कोणी सामान्य मुलगा असूच शकत नाही। परंतु या गोष्टीचा काय पुरावा आहे की पुतनेने त्याला विष पाजलं होतं? बातमी तर एवढीच मिळाली आहे की पुतना त्या मुलाला घेऊन आकाश मार्गाने निघाली होती आणि उडता उडताच तिचा मृत्यू झाला। याचा अर्थ असाही होऊ शकतो की कदाचित ती स्वतःच मुलाला घेऊन स्वयं महाराजांकडे येत असावी। तिला महाराजांच्या हातून किंवा महाराजांच्या डोळ्यासमोर मारून टाकायचे असेल, मग काही शंकाच राहणार नाही। परंतु शक्तिशाली पुतनेचा मृत्यू कसा झाला या गोष्टीचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही। तिचा मृत्यू अकस्मातही झाला असेल। प्रत्येक मनुष्याचे आयुष्य त्याच्या श्वासावर अवलंबून असते। जेव्हा श्वास संपतात तेव्हाच मनुष्याचा मृत्यू होतो। चाणूर, त्या दिवशी तू म्हणाला होतास की आता सैनिकांना न पाठवता आपल्या बलवान दैत्यांपैकीच कुणा एकाला तरी पाठवलं पाहिजे। हाच तो मुलगा आहे हे तर निश्चित झालं। आता कोण त्याचं आयुष्य संपवेल हे निश्चित व्हायला हवं। उद्या सकाळपर्यंत कुणी एकाला माझ्या समक्ष उपस्थित करा जो हे कार्य करू शकेल। त्यासाठी तो जे काही बक्षीस मागेल ते आम्ही त्याला देऊ, समजलं? होय महाराज। चाणूर, आपले हे पुरोहित तुझ्या बरोबर आले आहेत? होय महाराज। परंतु तू तर त्याला घेऊन येणार होतास जो गोकुळात जाऊन त्या नंदपुत्राच्या हत्येचा विडा उचलणार आहे। होय महाराज। तर मग या ब्राह्मणाला आपल्या बरोबर का घेऊन आला आहेस?
हा काय आपल्या ज्योतिष विद्येने सांगणार आहे की जो आपलं कार्य करू शकेल तो कुठे मिळेल आणि कोण असेल? नाही महाराज, हे कुणा दुसऱ्याला शोधणार नाहीत, तर हे स्वतःच जातील. हं? स्वतः जातील. आणि हा ब्राह्मण चाणूर, तुझ्या बुद्धीला काय झालं आहे? तुला माहित आहे की आपल्याला ज्या शत्रूचा विनाश करायचा आहे तो कुणी सामान्य जीव नाहीये. त्यासाठी कुणा शक्तिशाली दैत्याला पाठव. या बिचाऱ्या ब्राह्मणाकडून काय होणार? क्षमा करा महाराज, ब्राह्मण बिचारा नसतो. तुम्हाला ब्राह्मणाच्या शक्तीचा अनुभव नाही. ब्राह्मण विद्वान असेल तर त्याला अशा काही मंत्रांचे ज्ञान असते जे उच्चारल्यावर तो मोठ्यात मोठ्या मायावी शक्तीला पराभूत करू शकतो. आणि जर त्याने माझ्यासारखी तंत्रविद्याही आत्मसात केली असेल तर मोठ्यात मोठा मायावी शक्तीलाही टक्कर देऊ शकतो. तर तुझं म्हणणं असं आहे की तू तंत्र आणि मंत्र दोन्ही आत्मसात केला आहेस? होय महाराज, मी मानसिक रूपने स्वतःला दैत्य गुरु शुक्राचार्यांचा शिष्य मानतो आणि त्यांच्याच गुरु परंपरेचे अनुसरण करून गुरु आसनावर त्यांच्याच प्रतिमेचे पूजन करतो. आपल्याला माहीतच असेल की देवासुर युद्धात जेव्हा राजा बळीला विष्णूने मारले होते तेव्हा गुरु शुक्राचार्यांनी आपल्या संजीवनी विद्येने महाराज बळीला सेनेसहित पुनर्जीवित केले होते. गुरु परंपरेनुसार माझ्यावर त्यांच्या शक्तीचा प्रभाव असणं स्वाभाविक आहे. यापूर्वी तू आम्हाला कधी आपल्या शक्तींविषयी नाही सांगितलंस. यापूर्वी याची कधी गरजच पडली नाही. महाबली चाणूर माझ्या शक्ती जाणून आहेत. आज त्यांनी सांगितले की महाराजांना माझी गरज आहे म्हणून सेवक उपस्थित आहे. तुझी राजभक्ती पाहून मी प्रसन्न झालो. तुला आमची समस्या तर माहीतच आहे. होय महाराज, म्हणूनच मी चाणूरांना विश्वास दर्शवला आहे की मी महाराजांची चिंता सहजपणे दूर करेन. हे कार्य इतकं सोपं नाहीये ब्राह्मणा. ब्राह्मणाला हेच अगदी सोपे आहे. कारण नंदासारख्या आस्तिकाच्या घरी जे स्वागत एका ब्राह्मणाचे होऊ शकते ते कुणा मायावी राक्षसाचे नाही. हो, ते स्वतःच मला आपल्या घरी घेऊन जातील. तुला माहित आहे की मी वचन दिलं आहे, जो कोणी हे कार्य पूर्ण करेल त्याला आम्ही हवं ते बक्षीस देऊ. होय महाराज, आणि मला विश्वास आहे की तुम्ही तुमचे वचन पाळण्यात संकोच करणार नाही. हो, तुझा हा विश्वास योग्य आहे आणि तुझं हे बोलणं ऐकून मी प्रसन्नही झालो आहे. कारण ब्राह्मण जेव्हा तुझ्यासारखा लोभी होतो तेव्हा तो कुठलंही वाईट कृत्य करण्यात संकोच बाळगत नाही. हो, एक लोभी मनुष्य आणि असुरात काहीच फरक नाही राहत. हो, तू माझ्या कामाचा माणूस आहेस. हो, सांग हे कार्य केव्हा पूर्ण करशील? उद्याच. उद्याच? होय, आज रात्रीच मी एका भयानक राक्षसीला आवाहन करीन आणि तिलाच सोबत घेऊन उद्या सकाळी गोकुळात पोहोचेन.
हे ब्राह्मण श्रेष्ठ, दैत्य गुरु शुक्राचार्य, मी जर माझ्या कामात यशस्वी झालो तर सर्वात आधी माझ्यासाठी कंसासारखा राजमहाल बांधेन आणि त्या राजमहालात तुमच्यासाठी एक भलं मोठं भव्य मंदिर बांधेन, ज्यामध्ये तुमची एक मोठी प्रतिमा स्थापन होईल आणि दररोज तिथे तुमची पूजा होईल. वा, तुमची मोठी मूर्ती उभी राहील हे ऐकून आधीच ही छोटी मूर्ती तोडलीत? काही हरकत नाही, मी माझे वचन पूर्ण करेन. चला बघूया बघूया. अरे खूपच छान. वा 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 वा. बघा. आ हा हा हा. किती छान ना. किती सुंदर दिसतो आहे आपलं बाळ. आणि हे दादासाठी. हा दादा, हे घे घाल. ओ हो. आ हा हा. अरे अरे बाबा, तोंड का फिरवतोयस? बघ छोट्या भावाने कसं हसत हसत सगळं घातलं. का रे बाळा, काकांचं बोलणं ऐकत नाहीयेस? बघ छोट्या भावाने कसे घालून घेतलं. तू तर मोठा आहेस, दादा म्हणून घेतोस. चल तू पण घालून घे. घाला ह्याला पण. हा ये ये घाल. अरे रे असं वाटतंय की तो मोर पिसाला घाबरतोय. दादा, उद्या मी तुझ्यासाठी एक सोन्याचा मुकुट घेऊन येईन, ठीक आहे? आता मी निघतो. हा, लोक तिथे वाट पाहत असतील. चला येतो. ओ मोठं लबाड आहेस रे तू. जरा बाळावर लक्ष ठेवाल, मी लगेच येते. आणि हो, कुठल्याही अनोळखी व्यक्तीला घरात येऊ देऊ नका, स्त्री किंवा पुरुष कोणी असो. होय प्रभू, भिक्षा 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 भिक्षा. प्रभू प्रभू, भिक्षा भिक्षा. कोण आहात तुम्ही? कुठून आलात? ब्राह्मण आहे. मानासुराच्या नगरातून आलो आहे. 2 दिवसांपासून काही खायला नाही मिळालं. परंतु रस्त्यात मथुरा नगरी होती. होय, परंतु त्या महानगरात कंसाच्या भीतीने ब्राह्मण आणि गोमातेचा सत्कार कुणी नाही करत. ती अधर्माची नगरी झालेली आहे. यमुना पार करून या पवित्र गोकुळात सर्वात आधी आपल्याच दारात आलो आहे. कोणी धार्मिक सद्गृहस्थ वाटतं. आज माझ्या एकादशी व्रताचे पारायण जर आपल्या घरी झाले तर ब्राह्मण आशीर्वाद देईल. जर पुत्रहीन असाल तर पुत्रप्राप्ती होईल, आणि जर पुत्रवान असाल तर पुत्र चिरंजीव होईल. हाच आशीर्वाद माझ्या बाळाला द्या ब्राह्मण देवता. होय देवा, जर आपला आशीर्वाद आमच्या बाळालाही मिळाला तर अहोभाग्य. यशोदा, यांना आत घेऊन जा आणि यथायोग्य भोजन देऊन त्यांना तृप्त कर. हो, परंतु स्वयंपाकघर शुद्ध असायला हवं. निश्चितच.
आपण यावे. मी माझ्या हाताने स्वयंपाकघर धुवून आपल्यासाठी शुद्ध आणि पवित्र भोजन तयार करते. या. यावं. तुमच्या इच्छेनुसारच भोजनाची व्यवस्था होईल. आणि यशोदा, काय? भोजनानंतर यांना दक्षिणाही दे. होय, आपण जाऊन या. मी यांची सेवा करते. चांगली गोष्ट आहे. यावे. या. या ना. या. प्रणाम ब्राह्मणदेव. दीर्घायू भव. याची गरज नाही देवी. तपस्वी ब्राह्मणाला रेशमी वस्त्राची काय गरज? ओम नमः शिवाय. तुम्ही ओम. व्रताचे पारायण करा. मी लगेचच आपल्या प्रसादाची व्यवस्था करते. चला ताई, यांचा उपवास आहे. स्वयंपाकघर धुवून यांच्यासाठी भोजन बनवूया. चल. ओम नमः शिवाय. शिवाय 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 शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवा 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 शिवा. ओम नमः शिवाय. दादा. होय बंधू, याचे काय करायचे? तूच सांग बंधू. पूतना तर खोटीच ब्राह्मण स्त्री होऊन आली होती. तिच्या बरोबर जे केले ते योग्य होते, परंतु हा तर खरंच ब्राह्मण आहे. पण हा भ्रष्ट ब्राह्मण आहे. हो, आहे खरा. याला मारले तर ब्रह्महत्या ठरेल. तर मग काय करायचं बंधू? याला अपंग बनवूया. हो, खूपच मजा येईल. चामुंडाय विछे. ओम चामुंडाय विछे. ओम चामुंडाय विछे. ओम चामुंडाय विछे. ओम ह्रीम क्लीम. हा. ओम ह्रीम क्लीम. ओम चामुंडाय विछे. ओम चामुंडाय विछे. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विछे. ओम चा.
शिवा 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 हे काय केलेत आपण? अरे अरे हा तर कोणी चोर आहे. यशोदा बघ बघ, देवाचा हार चोरून चालला होता. याच्याच हातून सांडले असेल. शी शी ब्राह्मण देवता, असे नीच कृत्य का केले? चोर 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 चोर! बापरे, कुठे बघा, ब्राह्मण बनून चोरी करायला आला होता. देवाच्या गळ्यातला हार चोरून घेऊन चालला होता. मारू नका. अरे थांबा सर्वांनी, थांबा, मारू नका, सोडा त्यांना, बाजूला व्हा. ब्राह्मणाला मारत आहात तुम्ही लोक. नंदरायजी, हा ब्राह्मण नाहीये, हा चोर आहे, चोर. देवाच्या गळ्यातला हार चोरून पळून चालला होता. पंडितजी, हे सत्य आहे का? परंतु त्यांची ही अशी स्थिती कशी झाली? वेडे झाला आहात का? नाही नंद बाबा, हा हार चोरून पळून चालला होता. रस्त्यात अडकवलेलं मडकं त्याच्या डोक्यावर जोरात आपटलं असणार, त्यामुळे त्याचं डोकं फिरलं, त्यामुळे तो वेडा झालाय. नाही, पकडला गेल्यामुळे सगळं खोटं नाटक वागतोय तो. सोडू नका याला, मारा. सोडून द्या त्यांना. अरे, अशा नीच माणसाला सोडून द्यायचे नंदलालजी? हे ब्राह्मण आहेत आणि आपले अतिथी आहेत. नंदलालजी, असे लोक दयेचे पात्र नसतातच. ब्राह्मण असून असं कुकर्म केलं तर अजूनच नीच आहे. हे बघ, नीच कोणी आपल्या इच्छेने होत नाही, त्याच्या मागेही काही कारण असतं. परंतु याचं काय कारण आहे? तुम्ही याला घरी बोलवलत,
वहिनींनी याच्यासाठी भोजन वाढलं आणि हा हार चोडून पळत होता. अशा नीच कृत्याचं समर्थन होऊ शकतं? याचंही कारण आहे याचं दारिद्र्य. जगात सगळ्यात मोठं दुःख दारिद्र्य आहे आणि या दुःखामुळे मनुष्य कुठलाही पाप करू शकतो. हा खूप दुःखी दिसतोय. 2 दिवसांपासून उपाशी होता. धनाला बघून याचा धर्म सुटला. हा खरोखर दयेचा पात्र आहे. आणि मग असंही असू शकतं की स्वयं भगवंताला याच्या दारिद्र्यतेवर दया आली असेल आणि त्यांनीच याच्या मनात हा हार उचलायची इच्छा उत्पन्न केली. यांना जाऊ दे. जा ब्राह्मण देवता, प्रभू तुम्हाला क्षमा करो. थांबा थांबा, हे तर घेऊन जा. याचा दक्षिणा म्हणून स्वीकार करा. घ्या. यामुळे तुम्हाला परत अशा प्रकारचं पाप करायची गरज नाही भासणार. ऐक, तू यांना गावाच्या बाहेर सुरक्षित सोडून ये. आणि हो, तुझी नजर खाली असू दे, ज्यामुळे घृणेनी यांच्या भावना दुखावणार नाहीत. आणि हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू नकोस की हे कुठे जातात. जा. जे काही तू घेऊन गेला त्याचा विचार नको करूस. त्याला या बालकांची ओवाळणी समज. अरे मूर्खा, स्वतःच्या कर्माचं फळ मिळाल्यानंतर असा का रडतोयस? जेव्हा तू एका निष्पाप बाळाची हत्या करण्याचा निश्चय केलास त्या क्षणी तू ब्राह्मण ही पदवी गमावून असुर बनलास. तू मला गुरु मानत होतास ना, आणि जाताना त्या निर्घृण कृत्यासाठी माझा आशीर्वादही मागितलास. याचीच लाज वाटून मी माझी प्रतिमा पाडली होती. पण तुला तो संकेत समजला नाही आणि जाता जाता मला एक भव्य मंदिराचा लोभ दाखवून गेलास. मूर्ख श्रीधर, तू मला आपला गुरु मानलंस, पण माझ्या आदर्शांचं, माझ्या विचारांचं अनुसरण नाही केलंस तू. मी दैत्यगुरु अवश्य आहे, पण मी दैत्यांचा गुरु अशासाठी बनलो कारण ते वीर आहेत, बलवान आहेत, प्रबळ उद्योगप्रिय आहेत, देवतांप्रमाणे केवळ भोगविलासी नाहीयेत. म्हणूनच माझा हाच प्रयत्न असतो की या पराक्रमी दैत्यांबरोबर देवतांनी अन्याय करू नये. पण या गोष्टीचा देखील विचार कर की मी कधीही त्यांच्या पाप कर्मात त्यांची मदत केली नाही. राजा बळी तर वीर होता, महत्वाकांक्षी होता. त्याला इंद्र विजय बनवण्यासाठी मी त्याच्याकडून 100 यज्ञ करवले, पण त्याच्याकडून बालहत्या नाही करवल्या. देव असुर युद्धात विष्णूंनी त्यांचा वध केला. मग मी संजीवनी विद्येद्वारा त्यांना परत जिवंत केले. आपल्या यजमानांचं कल्याण केलं, पण त्यांच्या समोर नम्र सेवकाप्रमाणे हात जोडून नतमस्तक होऊन त्यांच्या आज्ञेची वाट नाही पाहिली. ब्राह्मण आज्ञा देतो. आज्ञेचं पालन हा शूद्राचा स्वभाव आहे. ब्राह्मण तेजस्वी असतो, लोभी नाही. ब्राह्मणाचं कर्तव्य आहे की जनतेचं आणि जनतेवर राज्य करणाऱ्या राजांचं मार्गदर्शन करावं. त्यांना धर्माचा मार्ग दाखवावा, ना की सत्तेला घाबरून किंवा राजाला प्रसन्न करण्यासाठी राजा जे सांगेल ते करत बसावं. मग ती गोष्ट धर्माच्या विरुद्ध असेल किंवा पाप असेल. बापी, अरे तू राजसत्तेची सेवा करत करत ब्राह्मण कुळाला कलंकित केलंयस. ब्राह्मण तर त्या भृगूंचे वंशज आहेत.
त्यांनी त्रिलोकापती नारायणाच्या छातीवरही लाथ मारली होती. मग हा राजमहल काय आहे? एक मातीचा ढिगारा. तू त्याच्या लोभामुळे निष्पाप जीवाची निघृण हत्या करण्याचा प्रयत्न केलास. श्रीधर, तुझ्या या दशेची मला काहीच दया येत नाहीये, पण तुझ्या पतनाचं दुःख मात्र नक्कीच आहे. श्रीधर, या रडण्याने काहीच फायदा होणार नाही. तू हे बघितलं नाहीस की प्रभू किती दयाळू आहेत. तू भलेही भ्रष्ट ब्राह्मण आहेस, तरीही ब्राह्मण समजून तुझे प्राण नाही घेतले. तुला जिवंत सोडलं. ज्यांनी की तू पश्चातापाच्या अग्नीत जळून जळून तू याच जन्मात शुद्ध होशील. हीच त्यांची दया आहे. आता तू हिमालयात जाऊन त्याच नंदनंदनाच्या बालस्वरूपाचं ध्यान करून नित्य नियमांनी त्यांची पूजा कर. वेळ आल्यावर तुझी बोलायची शक्ती तुला परत प्राप्त होईल. तू परत बोलू शकशील, परंतु तुझी जिव्हा तेव्हाच बोलू शकेल जेव्हा तू प्रभूंच्या नावांचं स्मरण करशील किंवा प्रभूंची स्तुती करशील. अजून काही बोलण्याची शक्ती तुझ्या जिभेत परत कधीच येणार नाही. श्रीधर, प्रभूंचा स्वभावच असा आहे. ते अहित करणाऱ्यांचंही हित करतात, शत्रूंशीही मित्रता करतात. बघ तर, ही पण त्यांची किती दया आहे की प्रभू नामस्मरणानेच अंतकाळी तुला मुक्ती मिळेल. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, केवळ याच मंत्राचा जाप करत राहा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. पूतना गेली, परत नाही आली. श्रीधर ब्राह्मण गेला, परत नाही आला. एक मेली आणि एक वेडा होऊन अ करायला लागला. कागासूर, आज्ञा महाराज. आता मी तुला आज्ञा देत आहे. तुझ्या तीक्ष्ण चोचीनी त्या बालकाचे तुकडे तुकडे कर. जा. जशी आज्ञा महाराज.
चाणूर, याच्या श्वासांची मालिका पण खंडित झाली. एकाहून एक मोठे योद्धा, एकाहून एक मोठे मायावी, सगळे मिळूनही त्या छोट्याशा बाळाचं काहीच करू शकले नाहीत. आणि त्याने एकेकाचा गर्व उतरवून कोणाचा प्राण घेतला तर कोणाला शक्तिहीन केलं. आणि आज या कागासुराच्या विशाल देहाला आमच्याच दरबारात फेकून जसं काही आम्हाला आव्हान दिलं की याहून कोणी मोठा वीर असेल तर त्याला पाठवा. मला जाणून घ्यायचं आहे, मला हेच जाणून घ्यायचं आहे की हे आव्हान स्वीकारणारा कोण आहे आमच्या साथीदारात, कोण आहे? महाराज, मी असताना तुम्ही असे निराशाजनक उद्गार काढले तर धिक्कार आहे माझ्याने तुमच्या मैत्रीवर. उत्कच? हो महाराज, उत्कच तुमचा मित्र. उत्कच, माझ्या मित्रा, तू योग्य वेळी आलास. मी खरोखर निराश व्हायला लागलो होतो. मला तर हेच वाईट वाटतंय की या आधी तुम्ही मला कधी बोलवलं नाही. तुम्हाला डोळ्यांनी माझं शरीर दिसत नाहीये. याचा अर्थ असा मुळीच नाही की तुमचं मनही मला विसरून गेलंय. क्षमा कर मित्रा, मी माझ्या चिंतेत खरोखरच तुला विसरलो होतो. पण मी नाही विसरलो की कंसासारख्या परमप्रतापी योद्ध्याने कधीतरी मला मित्र मानलं होतं. म्हणून आज त्याच मित्रत्वाचं पालन करायला आलोय. मी तुमची समस्या जाणतो आणि वचन देतो की तुमचा शत्रू उद्या सकाळचा सूर्य बघणार नाही. हो, जर तुमची इच्छा असेल तर त्याला जिवंत आणून तुमच्या चरणाशी टाकतो. नाही, त्याला इथे आणण्याची काहीच आवश्यकता नाही. त्याचा तिथेच अंत कर, बस. तर असं समजा की तुमचं हे कार्य पूर्ण झालं. जर हे कार्य सफल झालं तर आज रात्री कंसाच्या राजमहालात खूप धूमधडाक्यात तुझ्या विजयाचा उत्सव साजरा केला जाईल. हे जर तर माझ्या शब्दकोशातच नाहीये. मी दैत्यराज लाक्षाचा पुत्र उत्कच सर्वांसमोर प्रतिज्ञा करतो की आजच सूर्यास्ताआधी तुमच्या शत्रूचा अंत करेन. तुम्ही उत्सवाची तयारी करा. अवश्य. यशोदा, काय? आत ये. आले ताई. निर्मला, मीना. काय झालं ताई? हे बघ, ह्याच्यावर लक्ष ठेव. दोरीला हळूहळू खेच. मी आज जाते, घरी खूप काम आहे. ठीक आहे? हो. मिरच्यांना नीट पसरवून घे. नीट ऊन लागायला हवं ना. असं.
Krishna